गृहपाठाची पाने आणि चिमणी. एका गावात रत्नेश नावाचा एक छोटा मुलगा त्याच्या आईवडिलांसोबत राहत होता. गावात तो रत्नू या नावानेच ओळखला जायचा. गाव तसं छोटंसं होतं. त्याचे घर म्हणजे छोटीशी बंगली. घराच्या मागे पुढे अंगण. अंगणात फुलवलेली व फळांची झाडे होती. पानांनी भरली म्हणजे झाडांची हिरवी सावली घरात शांत प्रसन्न बनवायची. फुलांनी फुलारली ती घराच्या बाजूबाजूची वातावरण सुगंधित व्हायचे. फळांनी लगडली म्हणजे झाडांवर अनेक प्रकारचे पक्षी यायचे. पक्ष्यांची मजा बघण्यात रत्नूचा खेळ मजेत निघून जात असे. रोज ते पक्षी बघणे, त्यांना दाणे खाऊ घालणे याची रत्नूला फार मजा मौज वाटे. सर्व पक्ष्यांमध्ये त्याची आवडती म्हणजे चिमणी. चिमणीला दाणे देण्याचा त्याचा लहानपणापासूनच छंद जडला होता. तिला दाणे दिल्याशिवाय रत्नू जेवत नसे. एक दिवस चिमणी वेळेवर आलीच नाही. रत्नू बेचैन झाला. आईने त्याला जेवणाचा खूप आग्रह केला, पण चिमणीला दाणा दिल्याशिवाय तो कधी जेवलाच नव्हता. तसे स्पष्टच त्याने आईला सांगितले व चिमणीची वाट बघत बसला. मग आईला प्रश्न विचारत बसला, चिमणी का आली नसेल? कुठे गेली असेल? आईने सांगितले की पिल्लांसाठी दाणा आणायला गेली असेल. मी तिला रोज दाणे देतो, मग तिला कष्ट घ्यायची का जरूरत पडते? असे रत्नूने आईला विचारताच आई म्हणाली, सारखं सारखं कुणाकडून काही घेणं योग्य नव्हे. स्वकष्टाने एखादी गोष्ट मिळवण्याचा जो आनंद असतो तो आयतं घेण्यात नसतो. शिवाय कष्टाने महत्त्वही त्यामुळे कळते. आईचे समजवणे होत नाही तोच चिमणी पटकन उडत आली. जणू काही आपल्याला उशीर झाला, क्षमा कर असेच भाव तिच्या चेहऱ्यावर होते. पण रत्नूच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून चिमणीला बरे वाटले. तिने 1-2 दाणे खाल्ले, त्याच्याशी खेळती आणि उडून गेली. असा त्याचा रोजचा दिनक्रम होता. रत्नू हळूहळू मोठा झाला, शाळेत जाऊ लागला. चिमणीला खूप आनंद झाला. एक दिवस रत्नू शाळेतून घरी आला व लगेच अभ्यासाला बसला. रोज चिवचिव करत साद घालणारी चिमणी रत्नू अभ्यास करतो आहे हे पाहून बाहेरच शांततेने वाट बघत बसली. अभ्यास झाल्यावर रत्नू बाहेर आला तेव्हा वाट पाहत बसलेल्या चिमणीला पाहून त्याला कसेसेच झाले. खूप अभ्यास असल्याने त्याने चिमणीला सांगितले. शाळेतल्या गमतीजमती, अभ्यास याबाबत तो चिमणीला रोजच सांगत असे. चिमणीला समजत होते की नाही माहीत नाही, पण तिरपी मान करून ती ते सर्व काही ऐकायची.